हे एकविरा आणि दादानी कारागिरी केलेली आहे आणि दादाच्या टीमनी पूर्ण खरं सांगतोय. शुभम दादाला मी एक कॉल केला, दादा आपल्याला आज यंदा नवीन मानाच्या पालखीला, नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला वेगळंच बनवायचं आहे. तर दादानी लगेच मला बोलला, दादा घोडा घेऊन इथंच ये, आपण पेंटिंग करू, आई एकविरेचा फोटो काढू. आणि दादा तसा आला. खरं सांगलं आणि त्यांची पूर्ण टीम बघू शकता तुम्ही दादा. असाच माऊलीवर तुमचा सर्वांचा युट्यूबरांचा प्रेम राहू दे. आणि तो दादा पण आता जो युट्यूबर आहे तो पण आमचा येतो बघून लगेच दादा पण आला माऊलीसाठी. आणि खरंच असा सगळ्यांचा प्रेम राहू. आई माऊलीचा सुंदर असा स्केच शुभम कुंबरे दादांनी आणि त्यांच्या टीमने काढलेला आहे. आणि आई माऊलीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी असो. आणि रांगोळी पण खूप छान अशी काढलेली होती, खूप मस्त. नवी मुंबईची मानाची पालखी आता मैदानात इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि आता पूर्ण सेटअप असा लावायला घेतलेला आहे. आणि तुम्ही दादांचा घोडा बघू शकता. जसे सांगणार दादा तसे ते नृत्य वगैरे जसं सांगणार तसं ऐकतात. आणि जसं आता बेंजो वगैरे चालू होणार आणि दादा जसं सांगणार तसं आता नृत्य करणार. आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप गर्दी अशी आणि काहीच समजत नाही. आणि ऊन पण एवढं पडलेलं आहे का काही मोबाईलमध्ये शूटिंग काढतो आहे मला ते पण समजत नाही, काय दिसतच नाही व्यवस्थित. म्हणजे मी सेल्फी स्टिक लावून वरती केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता दादा सांगतात तसे घोडा नृत्य करतो आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता पब्लिक पण किती एन्जॉय करते आणि दादा पण किती एन्जॉय करतात. आणि त्यांचा घोडा बघू शकता किती मस्त मस्त डान्स वगैरे दादा सांगतात तसे करतात ते. आणि एवढा जल्लोष असा मी पहिल्यांदाच कोणत्या पालखीमध्ये बघितलं आहे.
खूप असा जल्लोष, फटाके वगैरे खूप म्हणजे एन्जॉय बघू शकता तुम्ही कसं. किती एन्जॉय करतात ते बघू शकता तुम्ही. आणि लहान लहान मुलं पण बघा किती एन्जॉय करतात ते. खूप असं छान वातावरण होतं ना, असं वाटत होतं का तिकडनं चालत जावं, पण आधी माहीत नव्हतं एवढं एन्जॉय वगैरे सगळं काय असतं. तर बघू नेक्स्ट टाईम जाऊ आम्ही पण पुढच्या वर्षी.
आता मैदानातून पालखी निघून मंदिराच्या इकडं पोचलेले आणि किती जल्लोष आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडनं 5 मिनिटात पालखी निघणार आहे आता. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे. जी रांगोली तुम्ही मगाशी बघितली असाल ती ह्या पूर्ण टीमनी काढलेली आहे, खूप छान अशी.
मुंबई मानाच्या पालखीचे अध्यक्ष तुम्ही बघू शकता आणि सर्व काही तेच हँडल करतात. मग ते जेवण असो, टी शर्ट असो, बाकी काही सोयी असो, परत 1-1 किलोमीटरवर पाण्याचे स्टॉल वगैरे लावलेले असो, ते सगळं नियोजन असं खूप छान असं पद्धतीने हँडल करतात ते. चल खाली घे थोडासा खाली दुपारचा जेवणाचा स्टॉप इकडे तुम्ही बघू शकता. थोडं विश्रांती करून इकडनं परत निघणार आहेत आणि जेवणामध्ये काय काय तुम्हाला ते पण दाखवतो. आणि इकडे आल्यानंतर सगळे पालखी करू बघू शकता, सगळं साफसफाई वगैरे व्यवस्थित करतात ते, म्हणजे कोणाला अडचण वगैरे काही झाली नाही पाहिजे, पालखी आली का व्यवस्थित गेली पाहिजे. आणि बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे आणि जेवण तर एवढं खूप छान असं होतं ना. थांब थांब आता आम्ही कांदा कॉलनीला पोचलेलो आणि तिथे स्टॉप होता आमचा. जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि इथपर्यंत प्रवास आमचा खूप छान असा झालेला आहे. आणि इकडनं हे दोघे आमचे गणेश आणि योगेश ते चालत जाणार आहेत आणि आम्ही आता घरी जाणार आहे. आम्ही ते 7 तारखेला पालखी पोचणार आहे एकविरेला, तिकडे आम्ही त्यांना भेटू. आणि कोणाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी या. आम्ही पण येऊ, मानाच्या चालत पालखीला. येऊ.